मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। वीज पुरवठ्यावरून 2 गावात वाद पेटला। काही झाले तरी राजुरीला लाईन जोडू देणार नाही, जाके पिंपरी व आंदोरीच्या शेतकऱ्यांचा इशारा। राजकीय दबावापोटी लाईन जोडल्यास तीव्र आंदोलन, शेतकऱ्यांनी दिला इशारा। 5 पिंपळा उपकेंद्रावरून पुन्हा वीज पुरवठा जोडण्याचा राजुरी व टाकळीच्या शेतकऱ्यांनी केली आहे मागणी। दिनांक 27 जून रोजी आंदोलन करणार असल्याचा दिला होता इशारा। राजुरीच्या शेतकऱ्यांच्या इशाऱ्यानंतर जाके पिंपरी व आंदोरीचे शेतकरी झाले आक्रमक। तरी आमचा गावकऱ्याचा असा विरोध आहे, जाके पिंपरी असेल, आंदोरी असेल, 5 पिंपळा असेल, कुंभेपळ या सगळ्या गावकऱ्यांचा आमचा विरोध आहे की आम्ही तिथून त्यांना लाईट जोडू देणार नाही। काही झालं तरी लाईट जोडू देणार नाही। काही दुर्घटना झाली तर त्याला सर्वस्व जबाबदार महावितरण राहील। जम्पिंग टूथ त्या तारा तुटतात, काय होतं, ओव्हरलोड व्हायला लागलाय। त्या तारा जुन्या आहेत, ती लाईन खूप जुनी आहे। मग त्याच्यावरती वारंवार जर ह्या अशा गोष्टी घडत असतील तर ते उपयोगाचं नाही ना। मी जर ही लाईट जोडण्याचा प्रयत्न केला महावितरणने तर प्रत्येक पोलवर माणूस बसून आंदोलन करण्यात येईल। तर त्यांना लाईट देण्यासाठी विरोध नाही, त्यांनी त्यांची सेपरेट लाईन टाकावा आणि त्यांनी त्यांची सेपरेट लाईन घेऊन द्यावा। आमच्या इथून अजिबात जोडायचं नाही। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा, संपर्क 9075 42 66 42। आता बातमी विस्ताराने। वीज पुरवठ्यावरून परंडा तालुक्यातील 2 गावात वाद पेटला असून काही झाले तरी जाके पिंपरीवरून राजुरी व टाकळीला वीज जोडू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका जाके पिंपरी व आंदोरी येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे। गुरुवार दिनांक 26 जून रोजी जाके पिंपरी व आंदोरी येथील शेतकऱ्यांनी परंडा येथील वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन राजुरी व टाकळीला लाईन जोडण्यात विरोध केला आहे। तुमचा परिचय सांगा। ईश्वर श्रीमंत उमाप, गाव आंदोरी, एक सर्वसामान्य शेतकरी। काय मागणी आहे तुमची? मागणी आमची अशी आहे की 5 पिंपळा 3311 केव्ही वरून आंदोरी जाके पिंपरी फिटरवरून राजुरीला 2021 मध्ये लाईन जोडली होती। तुमचा विरोध काय त्या लाईन जोडण्याला? विरोध असा आहे की आम्ही महावितरणला वेळोवेळी मी पत्र व्यवहार केलाय, तोंडी येऊन बोलत होतो की साहेब तुम्ही फक्त गावठाण जोडण्या मर्यादित आम्हाला एक लेखी पत्र दिलं होतं राजुरी आणि सबस्टेशनना। परंडा महावितरणने मला एक पत्र दिलेलं होतं आम्हाला गावकऱ्यांना की आम्ही त्यांना म्हणत होतो की बाबा ही लाईन जुनी आहे, 1980 ची लाईन आहे, ह्याच्यावरती तारा गोळा होते, तारा तुटते, ह्याच्यात मनुष्य हानी म्हणजे मनुष्याची हानी होते, पशुधनाची हानी होते, तुम्ही ह्याच्यावरती लोड जास्त टाकू नका। त्यांना राजुरीला आंतरगाव, जवळा आणि शिरसाव आणि परंडा फिटरवरून लाईट आहे, तर तुम्हाला जेवढा लोड टाकता येते तेवढाच लोड तुम्ही टाका। पण त्यांना एमएससीबीनं काही राजकीय दबावापोटी किंवा कशाच्या जोरावरती ती लाईन त्यांनी जोडून नेली। जोडून नेल्यानंतर परत 3 वर्ष झाला हा लोड कायमस्वरूपी लोड आम्ही वेळोवेळी तक्रार देत होतो। इथून पुढे त्यांनी जर त्या लाईनवरून जर जोडण्याचा प्रयत्न केला तर जाके पिंपरी आणि आंदोरीचे ग्रामस्थ आम्ही ते लाईट स्पष्टपणे आम्ही आज सांगतोय की आम्ही ते लाईट जोडू देणार नाही। काही झालं तरी आम्ही ते लाईट जोडू देणार नाही। त्यांना काही पण होऊन द्या। त्यांना परवा एक काल निवेदन दिलं होतं, त्यांना सांगितलं की बाबा त्या लोकांना आमची लाईट तोडली, दादागिरी केली, हे असे करतात। आम्ही दादागिरी वगैरे काही नाही। माझ्याकडे जिओ टॅगिंग नेट कॅमेऱ्याचे फोटो आहेत। अधिकाऱ्यांना स्वतः DYN लाईट कट केलेली आहे आणि त्यांना आम्हाला लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे। परवा एक आमचा 0 लाईन म्हणून ज्यानं तुमच्या लाईनमनच्या अंडर खाली काम करत होता 4 गावाचं, त्याचा काल 19 तारखेला सुमारे 9 वाजता त्याचा मृत्यू झाला। एबी स्विच लाईन लोड आल्यामुळं तार तुटली असताना तो एबी स्विच वडण्यासाठी गेला असता त्याचा मृत्यू झाला तिथं, ते जम तुटल्यामुळं। तरी आमचा गावकऱ्याचा असा विरोध आहे, जाके पिंपरी असेल, आंदोरी असेल, 5 पिंपळा असेल, कुंभेपळ या सगळ्या गावकऱ्यांचा आमचा विरोध आहे की आम्ही तिथून त्यांना लाईट जोडू देणार नाही। काही झालं तरी लाईट जोडू देणार नाही। निवेदनात म्हटलं आहे की सन 1980 साली जाके पिंपरी ते आंदोरीची लाईन टाकण्यात आली होती। लाईनच्या तारा कमकुवत झाल्यानं सतत तुटत आहेत, यामुळे पिकांना व जनावरांना धोका होत आहे। दिनांक 19 जून रोजी जाके पिंपरीतील तरुण भैरवनाथ लांडगे यांचा स्विच बंद करताना विजेचा धक्का बसून मृत्यू झाला। ही घटना केवळ ओव्हरलोडमुळे घडली आहे। वीज पुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी 5 पिंपळा येथील 33 केव्ही उपकेंद्रावरून स्वतंत्र लाईन टाकून राजुरी, टाकळी, खासापुरी, घारगाव, कांदलगाव, 5 पिंपळाचा गावांना वीज पुरवठा करावा असे निवेदनात म्हटले आहे।
राजकीय दबावामध्ये जाके पिंपरीवरून राजुरीला वीज जोडणी करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करू व काहीही झाले तरी वीज जोडू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे। जाके पिंपरीतील भैरवनाथ लांडगे यांचा मृत्यूनंतर राजुरीचा वीज पुरवठा खंडित केल्याने 2 गावातील शेतकऱ्यांमध्ये वीज पुरवठ्यावरून वाद सुरू झाला आहे। यावेळी वैजनाथ बारसकर, रघुनाथ बारसकर, रामहरी बारसकर, राजेंद्र बारसकर, ईश्वर उमाप, बिभीषण उमाप, मारुती बारसकर, शहाजी लांडगे, आजीनाथ शिंदे, महादेव जगताप, देवराव पवार, प्रभाकर गायकवाड, तुषार बारसकर, दादा बारसकर यांसह जाके पिंपरी व अंदोरी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाव गाव सांगा तुमचं? नारायण देवनाथ लांडगे, जाके पिंपरी माजी सरपंच। काय तक्रार आहे तुमची? ही जाके पिंपरी आणि अंदोरी पाचपिंपळा सप्लायमधून 1 फिटर होतं, त्यावेळेस लाईन व्यवस्थित चालत होती। नंतर राजुरीला तिथनं पुढे लाईट गेल्यानंतर 21ला त्यांनी हे केलेलं जोडलेलं आहे। त्यावेळेसपासून आजपर्यंत आम्हाला इतका त्रास आहे की त्या त्रासाला काही एक म्हणजे माप नाही। आणि त्यात अशाही दुर्घटना तुम्ही काल परवा 18-19 तारखेची बातमी तरी केलेलीच आहे। गावातला एक तरुण होतकरू मुलगा 24 वर्षाचा त्या लाईनला चिटकून तो त्या ठिकाणी गेलेला आहे। आज त्याच्या आईला कुणी आधार राहिलेला नाही आणि त्याची कारणं हीच आहेत। आणि आता इथनं पुढे किती जाणार आहेत? तर त्यांना लाईट देण्यासाठी विरोध नाही, त्यांनी त्यांची सेपरेट लाईन टाकावा आणि त्यांनी त्यांची सेपरेट लाईन घेऊन द्यावा। आमच्या इथून अजिबात जोडायचं नाही। तुमचा परिचय सांगा? सिद्धेश्वरराव दुंबर बारसकर। बरं, काय तुमची मागणी आहे थोडक्यात सांगा? सामान्य शेतकरी मागणी काय नाही, जी 80 साली जी लाईट गेलेली, जी जुना ताराचा पोलचा जी सगळा प्रश्न आहे, तो प्रश्न महावितरणला अगोदर ईश्वर उमापने अगर समजा सगळ्या गावकऱ्यांनी अर्ज दिलेले होते, त्या अर्जात कुठंच नमूद महावितरणने सहकार्य केलेलं नाही। आणि तेवढ्यातून परत ही जी राजुरी फिटर जी जोडलेला आहे, ती राजुरी फिटर पार कुठपर्यंत गेलाय, गारगाव, खसापुरी। तुमच्या भागाला अडचण काय? समजा राजुरीची लाईन जोडल्यामुळे कोड झाले त्यांनी सेपरेट लाईन जोडून घेण्यात त्या ह्याच्यापासून जोडून घ्यावं। आणि जी कालचं झालेलं प्रकरण आहे तेवढ्यामुळे झालेलं आहे। आणि जर इथून आम्ही जर ही लाईट जोडण्याचा प्रयत्न केला महावितरणने, तर प्रत्येक पोलवर माणूस बसून आंदोलन करण्यात येईल। प्रत्येक पोलवर माणूस बसून। तुमचा परिचय सांगा? मी ऋषिकेश बारसकर, जाके पिंपरी। गेल्या 19/6/2024 सकाळी 9 वाजता आमचे मित्र भैरवनाथ तात्यासाहेब लांडगे यांचं शॉर्ट सर्किटमुळे निधन झालं। पुढील घोटाळ्यामुळे तो एबीसी स्विच बंद करण्यासाठी गेला असता त्याला जम्पिंग तुटून, पुढच्या लोडमुळे जम्पिंग तुटून पोलला करंट येऊन त्याचं दुःखद निधन झालं। त्या दुःखामध्ये सगळं गाव आहे। पुढे लोड टाकल्यामुळं राजुरीचा असेल, घारगावचा असेल, पुढे लोड टाकल्यामुळं ह्या पाठीमागं अशा दुर्घटना आणि वारंवार घडत राहतील, भविष्यातही घडतील। त्याच्यासाठी आम्हाला त्यांचं राजुरी किंवा पुढील गावांचं आमची काही वैर नाही किंवा दुश्मनी नाही, पण आम्हाला असं वाटतं की बाबा त्यांच्यासाठी सेपरेट लाईन पाचीपळावरून सेपरेट लाईन त्यांनी न्यावी आणि आमचं अंदोरी आणि जाके पिंपरीसाठी जे पहिलं होतं तसं ठेवून आमच्या लाईनवरनं जोडण्यात येऊ नये ही आमची एक विनंती आम्ही MSCBला कळवलेलं आहे। मला त्यांची जी लाईन जाणारी होती ते ऑफिसने कट केली का तुमच्या ग्रामस्थांना कट केली? नाही, ऑफिसने कट केलेली, ऑफिसने आम्हाला तसं लेखी पण दिलेलं आहे। पण वारंवार अशा घटना घडू नयेत। आमचा मित्र आहे, आज अख्खा गाव अख्खा परिसर दुःखामध्ये येतो। आणखीन अशा घटना घडू नये म्हणून आमची एक कळकळीची विनंती आहे की बाबा MSCBने त्यांना डायरेक्ट पाचीपळा सबस्टेशनवरून त्यांना डायरेक्ट लाईन द्यावा, आमच्या लाईन वरती जोडून देणार नाहीत किंवा त्यांनी जोडू नये। महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।